नमस्कार, मी साहेबराव चव्हाण, मेगालाइट इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड. मित्रो, आज मी तुम्हाला सांगणार आहे मेगालाइटच्या म्युजिक मॅट्रिक मशीन बद्दल. आता या म्युजिक मॅट्रिक मशीन मध्ये 3 मॉडेल आहेत मेगालाइटच्या. एक आहे 6x6चं मॅट्रिक्स, दुसरं आहे 8x8चं मॅट्रिक्स आणि तिसरं मॉडेल आहे 10x10चं मॅट्रिक्स. आता हे 6x6, 8x8 किंवा 10x10 म्हणजे काय हे सांगतो. तर इथं आता मी 10x10चा ब्लॉक बनवलाय. असे 10ची लाईन आहे. 1 लाईन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7th, 8th, 9th, 10 अशा 10 लाईन आहेत 10च्या. तर आपलं कनेक्शन कसं असतं, इथं मशीन पासून एक डेटा जातो फक्त. असा डेटा सिरीज मध्ये जाईल पहिल्या बलला, या बलला जाईल. असं सिरीज मध्ये कनेक्शन असणार आहे या ब्लॉकला. आता या ब्लॉक नंतर पुढचा ब्लॉक चालू होतो. या पुढचा ब्लॉक 10चा असणार, 10x10चा. इथून चालू होईल असा 10चा. असे 6 ब्लॉक तुम्ही सिरीज मध्ये टाकू शकता. 6 ब्लॉक नंतर परत एक पासून तुम्ही डेटा लाईन घेऊ शकता. म्हणजे 6 ब्लॉक एका डेटावर चालतील. असे तुम्ही नंबर ऑफ 6चे ब्लॉक बनवू शकता. जवळजवळ आपली कॅपॅसिटी आहे 6 ते 7,000 LED चालतील या एका मशीनवर. आणि 10x10 का, तर 10x10च्या ग्रुपमध्ये ऍक्शन होणार, म्हणून 10x10चं मॅट्रिक्स. म्हणजे एवढ्या या ब्लॉक मध्ये ऍक्शन होणार आहे. आता ऍक्शन कशा होणार आहे तेही मी सांगतो. याचं फंक्शन अगोदर मी सांगतो. याच्यामध्ये काय काय आहे. याच्यामध्ये 40 ऍक्शन आहेत, की 20 आहेत. ज्यावेळी ही की वरती होती त्यावेळी 20 ऍक्शन होतील. प्रत्येक कीला एक ऍक्शन आहे. ज्यावेळी की खाली केली जाईल त्यावेळी दुसऱ्या अलग 20 ऍक्शन होतील. म्हणजे अशा 40 ऍक्शन. ओके, हे स्पीडचं आहे. हे तुम्हाला अगर मशीन यूज नाही करायची, डायरेक्ट सगळं रनिंग करायचं आहे, तर तुम्ही ऑटोमध्येही टाकू शकता. आणि मशीन यूज करायची असेल, कीबोर्ड यूज करायचा असेल, ऍज पर म्युझिक तुम्हाला चालवायचं असेल, तर तुम्ही हा खाली टाकू शकता मॅन्युअल. एखादी ऍक्शन तुम्हाला होल्ड करायची तर ही की वापरायची आहे तुम्हाला, ह्या स्विच वापरायचा आहे. एखादी ऍक्शन लॉक करायची म्हणजे एकच ऍक्शन चालवायचे तर हा स्विच वापरायचा आहे. आणि हे तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे 20 ऍक्शन आणि 40 ऍक्शन. आणि या वरच्या की आहेत या तुम्हाला कलर चेंज होतील. जो कलर पाहिजे तो कलर तुम्हाला देता येईल, कलर इफेक्ट देता येईल. आता हे कसं होतं हे मी थोडस ऑन करून तुम्हाला दाखवतो. तर आता मी मॅन्युअल कीबोर्डवर ठेवलेलं आहे ही मशीन. ओके, हे 1 नंबरवर ऍक्शन आहे, 2 नंबरवर ऍक्शन आहे, ही 3 नंबरवर ऍक्शन आहे, ही 4 नंबरवर ऍक्शन आहे, ही 5 नंबरवर आहे, ही 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, अशा 20 ऍक्शन आहेत. हे खाली केलं की वेगळे ऍक्शन चालते. असे 40 ऍक्शन होतात. तुम्हाला आता कलर चेंज करायचा असेल, कलर चेंज करायचा असेल तर तुम्हाला या मधली की दाबून हे वरचे कलर चेंज करता येतील. वरच्या की दाबल्या की वेगवेगळे कलर तुम्हाला घेता येतात. तसे वेगवेगळे कलर तुम्हाला कलर इफेक्टही देता येतो. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑटोमॅटिक जर कीबोर्डवर चालवायचा नसेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकही करता येईल. हे मी ऑफ करतो, परत हे ऑटोमॅटिक वर टाकतो. हे ऑटोमॅटिक मशीन चालू झाली. तुम्हाला आता कीबोर्ड दाबायची गरज नाही किंवा की दाबायची गरज नाही, एखादा ऑपरेटर बसवायची गरज नाही. ऑटोमॅटिक तुमचं लाइटिंग चालू आहे. कधी कधी ऑपरेटरला कुठं जायचं असतं, हॉल्ट घ्यायचा असतोय किंवा गॅप द्यायचा असतो, त्यावेळी तो असा ऑन करून जाऊ शकतो कुठेही. तर अशा प्रकारे युनिव्हर्सल मशीन आहे, तुम्हाला कशीही वापरता येईल. आणि म्युझिक साठी तर खूप छान मशीन आहे. आणि यावेळी आम्ही याच्यामध्ये अपडेशनही भरपूर केलेलं आहे. आतल्या ऍक्शनही बदली केलेल्या आहेत.
प्लस कीबोर्डचा लुक्स बदली केलाय. कीबोर्ड चांगले वापरलेले आहेत यावेळी. त्यामुळं तुम्हाला जर लागणार असेल तर खाली नंबर दिला त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता याच्यामध्ये म्युझिक मध्ये अजून दुसरे मॉडेल आहे. तर हे 6x6चं मॉडेल आहे. वेगवेगळे मॉडेल दाखवतो तुम्हाला. हे 8x8चं मॉडेल आहे. ओके, 6x6, 8x8 आणि हे 10x10चं. आता याच्यामध्ये हे न्यूट्रल कट एक म्युझिक मशीन आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये 100 बल्बचे 10 पट्टे बी लावू शकता, 50चे 40 बी लावू शकता, 50चे 25 बी लावू शकता. असे कॉन्फिगरेशन वेगवेगळे आहे. तर याच्यामध्ये 3 टाईप मध्ये तुम्हाला कनेक्शन करता येईल. आणि 50चे समजा 100चे समजा 10 लावले तर ते एस कनेक्शन मध्ये तुम्हाला लावायचे. आणि या कीबोर्ड प्रमाणे जसं आता मी कीबोर्डचे फंक्शन सांगितलं त्याप्रमाणे याच्यात ऍक्शन आहे. कीबोर्ड प्रमाणे तुम्हाला त्या पट्ट्यावर ऍक्शन देता येते. ओके, हे झालं न्यूट्रल कटचं मशीन. आता तुम्हाला घुंगरू एक आहे, घुंगरू म्हणून. हा, घुंगरू याच्यामध्ये काय होतं, 100चे तुम्ही कपॅसिटी सांगतो मी, 1 मिनिट. 100x1 किंवा 50x1 अशी पट्टी लावू शकता. अशी पॅरलल पट्टी तुम्ही एक 10-15 पर्यंत लावू शकता याच्यावर. आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे ऍक्शन काढू शकता. घुंगरू आहे, काय आहे, येस आहे, वेगवेगळ्या मध्ये डिझाईन लागतात. या म्युझिक शेट मध्ये ज्यांनी म्युझिक शेट केलेले आहेत त्यांना माहिती आहे की मध्ये वेगवेगळ्या डिझाईन काढाव्या लागतात. त्यासाठी ही मशीन वापरली जाते. याला घुंगरू बोलतात किंवा रनिंगची मशीन बोलला तरी चालेल, पण म्युझिकवर चालेल, एक कीबोर्डवर चालेल. आता दुसरं एक बॉर्डर साठी मशीन लागते. 1x7 म्हणून आम्ही यूज केले. बऱ्याच मशीन लागतात. एका शेट मध्ये जवळजवळ 5, 6, 7 अशा मशीन लागतात. तर आम्ही एकाच मशीन मध्ये 7 मशीन ऍड केलेले. 1x7 बोलतो आपण त्याला. ही अशा प्रकारची मशीन आहे. याच्यामध्ये हे स्पीड आहे. पहिल्या मशीनला हे दोन कनेक्शन आहे, फॉरवर्ड रिव्हर्स. दुसऱ्या मशीनचं फॉरवर्ड रिव्हर्स, तिसऱ्या मशीनचं फॉरवर्ड रिव्हर्स असं. आणि दोन्ही प्रेस केले की फ्लॅश लागेल. हा मध्ये थंबव्हील स्विच आहे. थंबव्हील स्विच मध्ये तुम्ही 0 ते 9 टाईप मध्ये ऍक्शन टाकू शकता. म्हणजे 0 वर ठेवलं तर सिंगल रनिंग जाईल, 1 वर ठेवलं तर 2चं रनिंग जाईल, 2 वर ठेवलं तर 3चं रनिंग जाईल, 4 वर ठेवलं तर 4चं रनिंग जाईल. असं वेगवेगळ्या टाईप मध्ये ऍक्शन आहेत. या थंबव्हीलच्या माध्यमातून तुम्ही सिलेक्ट करू शकता. हे स्पीडचं आहे, या मशीनचं हे स्पीडचं आहे आणि हे कलर चेंजचं आहे. ओके, आणि पाठी असं प्रत्येक मशीनचा डेटा कनेक्शन काढायचं आहे तुम्हाला. पाठी प्रत्येक मशीनला डेटा कनेक्शन आहे. ओके, तर अशा प्रकारे हे सगळ्या म्युझिक मशीन आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये अजून काही चेंजेस करून पाहिजे असेल तरी देखील आम्ही चेंजेसही करून देतो. हा व्हिडिओ ऑलरेडी केलेला होता, परंतु बऱ्याच लोकांना ही ब्लॉकचं सिस्टम कळत नव्हते किंवा एका मशीनवर किती चालतात. तर 6 ब्लॉक एका डेटावर चालतात. परत पुढे जायचं असेल तर पहिल्यापासून डेटा काढा, त्याच्यावर 6 ब्लॉक करा. 6 ब्लॉक झालं की परत या, परत डेटा घ्या, त्याच्यावर 6 ब्लॉक, 10x10चे 6 ब्लॉक, 8x8चे 6 ब्लॉक, 6x6चे 6 ब्लॉक. सिंपल आहे. ओके, अजून याच्यामध्ये जर मिसिंग काय एखादा पॉइंट राहिला असेल तरी तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता. मी त्याच्यावरही तुम्हाला उत्तर देईन किंवा त्याच्यावरही तुम्हाला सांगेन, तुमचं शंकेचं निरसन करेन. जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पोहोचवतील.